दैनिक वृत्तरत्न सम्राट मुंबईचे संपादक कुणाल बबन कांबळे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांना प्रभावती वैद्य इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज अँड एम्पॉवरमेंटचे चेअरमन माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी संस्थेच्या वतीने भीम ज्ञान योद्धा या पुरस्काराने सन्मानित केले। या पुरस्काराच्या प्रसंगी पत्रकार आणि मानसोपचार तज्ज्ञ प्रवीण गांगुर्डे उपस्थित होते। कुणाल बबन कांबळे यांना सन्मानित करताना माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी आपण लिहिलेले पुस्तकं, विशेषतः उपवर्गीकरण, क्रीमी लेअर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे पुस्तक सस्नेह भेट दिली आणि इतरही त्यांची पुस्तकं त्यांनी कुणाल बबन कांबळे यांना सस्नेह भेट दिली। वृत्तरत्न सम्राटने अनेक अन्याय अत्याचाराच्या बातम्या प्रकाशित करून न्याय मिळवून दिला आहे। हे वृत्तपत्र आदरणीय बबनराव कांबळे यांनी स्थापन केले। या वर्तमानपत्रामुळे अनेक लेखकांना संधी मिळाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक चळवळ पुढे नेण्याचं कार्य दैनिक वृत्तपत्र सम्राट हे सातत्यानं करत आहे। कुणाल बबन कांबळे हे बबन कांबळे यांच्या निधनानंतर संपादक झाले। त्यांच्यासोबत त्यांच्या आई आणि भाऊसुद्धा संपादक मंडळामध्ये आहेत। हे त्यांनी काम सातत्याने केलेलं आहे। त्यांच्या कामाचा व्याप आणि त्यांच्या कामाची शैली ही अत्यंत उल्लेखनीय आहे। लोकसंपर्क दांडगा आहे आणि त्या सर्व लोकसंपर्कातून त्यांनी वृत्तपत्र सम्राटला अधिक मोठं केलं आणि सतत ते मोठं करत आहेत। कुणाल कांबळे हे एखादी बातमी छापून हात वर करून देत नाहीत, तर त्या अन्याय अत्याचाराच्या बातमीमागे त्याचा छडा लागेपर्यंत पाठपुरावा करतात। मंत्री, अधिकारी यांच्यापर्यंत जाऊन त्यांना जाब विचारतात। याचसोबत सामाजिक चळवळीमध्ये असलेल्या घडामोडी, समाजाच्या गरजा, ऐतिहासिक बाबी या सर्वांची दखल ते घेतात आणि त्यांना दैनिक सम्राटमध्ये स्थान देतात। आज दैनिक सम्राटच्या कार्यामुळे एक जागृतीचा विस्तव सतत तेवत आहे। उपवर्गीकरणासारख्या विषयाला समाजापुढे नेण्यासाठी त्यांची आंदोलनं, त्यांच्या बातम्या समाजापर्यंत नेण्यासाठी दैनिक सम्राट आणि संपादक कुणाल कांबळे यांनी मोलाचं कार्य केलेलं आहे। जेथे कुठे मोर्चा राहील त्या मोर्चामध्ये ते सहभागी झालेत। उपवर्गीकरणाच्या मोर्चात, आंदोलनामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे। मग ते कुठे मुंबईला असो, नांदेड असो, परभणी किंवा संभाजीनगर। आज ते नाशिक येथे एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी नाशिकला होऊ घातलेल्या 22 ऑगस्टच्या मोर्चाच्या संदर्भातसुद्धा माहिती घेतली। पत्रकार परिषदेला ते स्वतः उपस्थित राहिले। कुणाल कांबळे यांना मी शुभेच्छा देतो। खूप खूप अभिनंदन। कुणालचं भीम ज्ञान योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांच्या सामाजिक प्रबोधनामुळे संस्थेने प्रभावती वैद्य इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज अँड एम्पॉवरमेंट तर्फे भीम योद्धा सन्मानपत्र
देऊन स्वागत करण्यात येत आहे. थँक्यू सन्मान थँक्यू सन्मान करण्यात येत हो ग्रेट 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 थँक्यू. आताच अनिल वैद्य माजी न्यायाधीश यांनी कुणाल कांबळे सम्राटचे संपादक यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि अनिल वैद्य सरांनी जे काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकांचा एक संच उपवर्गीकरणाच्या पुस्तकासहित सन्मानपत्र आणि सम्राट अत्यंत उत्तम चालावा, जास्तीत जास्त वाचकांपर्यंत तो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचावा याकरिता सरांनी त्यांना देणगी सुद्धा दिलेली आहे. शुभेच्छा, खूप खूप थँक्यू शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सर. अभिनंदन. बोला.